जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वे, समास 9वा. आत्मा विवरण नाम. श्रीराम. आत्मयास शरीर योगे, उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मा जगे, हे तो प्रगटची आहे श्रीराम. देह अन्नची खायेना, तरी आत्मा कदापि जगेना. आत्म्याविण चेतना, देहास कैंची श्रीराम. हे एका वेगळे एक, करू जाता निरर्थक. उभय योगे कोणी एक, कार्य चाले श्रीराम. देहास नाही चेतना, आत्म्यास पदार्थ उचलेना. स्वप्न भोजने भरेना, पोट काही श्रीराम. आत्मा स्वप्न अवस्थेत जातो, परंतु देहामध्येही असतो. निदसुरेपणे खाजवितो, चमत्कार पाहा श्रीराम. अन्न रसे वाढे शरीर, शरीराप्रमाणे विचार. वृद्धपणी तदनंतर, दोन्ही लहानाळती श्रीराम. उन्मत्त द्रव्य देह खातो, देह योगे आत्मा भुलतो. विस्मरणे शुद्धी सांडितो, सकळ काही श्रीराम. देहाने घेतले विष, आत्मा जाय सावकास. वाढणे मोडणे आत्मयास, नेमस्त आहे श्रीराम. वाढणे मोडणे जाणे येणे, सुख दुःख देहाचे निगुणे. नाना प्रकारे भोगणे, आत्मयास घडे श्रीराम. श्रोते हो, या शरीरातल्या सुखदुःखाचा भोगता कोण, असे एका श्रोत्याने विचारले आहे. त्याचे उत्तर असे की शरीराच्या सहाय्याने हा जो आत्मा आपल्या प्रत्येकाच्या शरीरात नांदत असतो, त्या आत्म्याला उद्वेग आणि चिंता अनुभवावी लागते. हे तर तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे. देहाने अन्नग्रहण केले नाही तर आत्मा क्षणभर जगू शकत नाही, कारण ह्या आत्म्यामुळे देहाला चेतना मिळते. देह आणि आत्मा जर वेगळे करू गेले तर दोघेही व्यर्थ ठरतील. या दोघांच्या संगमावर तर दोघांचे कार्य चालते. नुसत्या देहाला जिवंतपणी नाही आणि देहातला आत्मा कुठलाही पदार्थ उचलू शकत नाही. केवळ स्वप्नामध्ये आपण जेवलो तरी आपले पोट कधी भरत नाही, हे लक्षात घ्या. आत्मा हा आपण झोपेत असताना स्वप्नामध्ये लीलया प्रवेश करतो, परंतु या स्वप्न क्षणी देखील तो देहात वावरत हा असतोच. झोपेमध्ये असताना आपल्या अंगाला खास सुटले तरी जीवात्मा अंग खाजवतो, हा केवढा मोठा चमत्कार आहे. अन्नरसामुळे शरीर वाढते. वाढणाऱ्या शरीराबरोबर आपला विचार वाढत जातो. म्हातारपणी मात्र हे वाढलेले शरीर आणि विचार दोन्ही लहान होतात, म्हणजे कृश आणि क्षीण होत जातात. उन्मत्त करणाऱ्या द्रवाचा देह आस्वाद घेतो, त्यामुळे त्या देहाबरोबर जीवात्मा डोलू लागतो आणि त्यामुळे देह भ्रमावस्थेत जातो. देहाचे शुद्ध मग हरपते. देहाने जर विषाचे प्राशन केले तर आत्मा देह सोडून निघून जातो, म्हणजे माणूस मरतो. थोडक्यात काय तर वाढणे आणि मोडून पडणे हे विकार देहाला भोगावेच लागतात. देहाच्या साहाय्याने वाढणे, मोडून पडणे, जाणे येणे, सुखदुःख भोगणे हे जीवात्म्याला भोगावे लागतात. वारुळ म्हणीचे पोकळ, मुंग्यांचे मार्गची सकळ. तैसेची हे केवळ, शरीर जाणावे श्रीराम. शरीरी नाडीचा खेटा, नाडीमध्ये पोकळ वाटा. लहान थोर सगटा, दाटल्या नाडी श्रीराम. प्राणी अन्नोदक घेतो, त्याचा अन्नरस होतो. त्यास वायो प्रवर्ततो, श्वासोच्छ्वासे श्रीराम. नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन. त्या पवना सरिसा जाण, आत्माही विवरे श्रीराम. तृषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार. मग उठवून शरीर, चालवी उदकाकडे श्रीराम. मुंग्यांचे वारूळ हे आतून पोकळ असते. त्या वारुळात मुंग्यांचे मार्ग असतात. त्याप्रमाणे आपले शरीरसुद्धा त्या वारुळासारखे आतून पोकळ आहे. त्यात नाड्यांची गर्दी आहे. त्या नाड्यांतून पोकळ मार्ग असल्यामुळे जीवाने अन्न खाल्ले की त्याचा रस तयार होतो आणि श्वासोच्छ्वासामुळे शरीरातला वायू त्या अन्नरसाला त्या नाड्यातून खेळवतो. नाड्यांच्या द्वारा शरीरभर पाणी खेळवले जाते, वायू खेळवला जातो.
त्या वायूबरोबर आत्मासुद्धा शरीरभर विहार करतो. तहानेने शरीर व्याकुळ झाले तर ते आत्म्याला कळते आणि मग आत्मा शरीराला उठवतो आणि पाण्याकडे चालवत नेतो. उदक मागे शब्द बोलवी, मार्ग पाहोन शरीर चालवी, शरीर अवघेच हालवी, प्रसंगानुसार श्रीराम. क्षुधा लागते ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो, आजच्या वाटच्या बोलवितो, ज्यासी त्यासी श्रीराम. बायकात म्हणे जाले जाले, देह सोवळे करून आणिले, पायात भरून चालविले, तातडी तातडी श्रीराम. त्यासी पात्रावरी बैसविले, नेत्री भरोन पात्र पाहिले, हाता करवी आरंभिले, आपोषण श्रीराम. हाता करवी ग्रास उचलवी, मुखी जाऊन मुख पसरवी, दातान करवी चाववी, नेटे नेटे श्रीराम. आपण जिव्हे मध्ये खेळे, पाहातो परिमळ सोहळे, केस काडी खडा कळे, तत्काळ थुंकी श्रीराम. आळणी कळता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कागे, डोळे ताऊन पाहो लागे, रागे रागे श्रीराम. गोडी लागताच आनंदे, गोड नसता परमखेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे, आत्मयासी श्रीराम. नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडी, आणि खोकी श्रीराम. मिरपुडी घातली फार, कायसे करीते खापर, जिव्हे करवी कठिणोत्तर, बोलवी रागे श्रीराम. आज्य उदंड जेविला, सवेच तांब्या उचलिला, घळघळा घेऊ लागला, सावकास श्रीराम. तहानलेला आत्मा मी तहानलो आहे, मला पाणी पाहिजे असे मुखावटे शरीराकडून वदवतो. पाण्याच्या दिशेने शरीर मग चालायला लागते. प्रसंगानुसार आत्मा शरीराची हालचाल करवितो. भूक लागली आहे हे आत्म्याला कळते, मग तो देहाला उठवितो. जेवायला उशीर होतोय हे तो अद्वातद्वा भाषेत सांगतो. ते बोलणे ऐकून त्याच्या बायकोच्या शरीरातील आत्मा जेवण तयार झाले आहे असे त्याच्या बायकोच्या तोंडून सांगतो. मग हा भूक लागलेला आपल्या शरीराला सोवळे नेसवतो. मग तोच आत्मा त्याच्या पायात प्रवेश करून त्याला घाईघाईने चालवितो. त्या भुकेल्या देहाला मग पानावर नेऊन बसवतो. डोळे भरून भरलेले ताट तो पाहतो. हाताने घास उचलायला लावतो. मुखावाटे नेऊन घास भरवितो. दाताने अन्न चावायला लावतो. हा जीवात्मा मग आपल्या जिभेमध्ये शिरून अन्नाचा रस चाखतो. स्वाद अनुभवतो. अन्नात आलेला केस काढतो. खडा थुंकून टाकतो. पदार्थ आळणी असेल तर मीठ मागून घेतो. मग पदार्थ आळणी केला म्हणून बायकोला अगं काय गे हे असे म्हणत डोळे फाडून रागारागाने पाहू लागतो. तेच अन्न गोड लागले तर आनंदाने हर्षभरीत होतो. गोड नसेल तर परमखेद व्यक्त करतो. मनाविरुद्ध खावे लागले तर जीवात्म्याला खूप त्रास होतो. हा जीवात्मा अनेक प्रकारचे अन्न चवीने जेवत असतो. नाना रसाने स्वाद चाखतो. तिखट लागले तर मस्तक झाडतो आणि एकदम खोकायला लागतो. तो मग रागावून बायकोला बोलायला लागतो, काय ग मिरपूड फार घातलीस काय, काय स्वयंपाक करतेस, खापर तुझे. त्याच्या जिभेवर रागवणारे कठोर शब्द उमटतात. तो जिभेवाटे मग अद्वातद्वा बोलू लागतो. तुपाचे पदार्थ फार आवडल्याने खात सुटतो. त्यामुळे आत्म्याला तहान लागते. मग स्वतःच पाण्याचा तांब्या उचलून घटाघटा अगदी पोटभर पाणी पितो. थोडक्यात हा आत्मा स्वतःला जे जे पाहिजे ते देहावाटे करून घेतो. देही सुख दुःख भोगता, तो एक आत्माची पाहता, आत्म्याविण देह वृथा, मळे होय श्रीराम. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे तेची आत्मस्थिती, त्रैलोकी जितुक्या व्यक्ती, तदंतरी आत्मा श्रीराम. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूपे श्रीराम. हुंगे चाखे ऐके देखे, मृदू कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके, तत्काळ होय श्रीराम. सावधपणे लाघवी, बहुत करी उठा ठेवी,
या धूर्ताच्या उगवी धूर्तची करी श्रीराम. श्रोते हो, तुमच्या आता लक्षात आले असेल की देहातील सुखदुःखे भोगणारा असा हा एक आत्माच आहे. ह्या आत्म्याशिवाय म्हणजे आत्म्याचा वावर शरीरात नसेल तर शरीर हे मढेच म्हणजे प्रेतच आहे. आपल्या मनामध्ये अनंत प्रकारच्या वृत्ती सतत उसळी मारत असतात. शरीरात नांदणारा जीवात्मा त्या सर्व जाणतो. या त्रैलोक्यात जेवढ्या व्यक्ती वावरत आहेत त्या सर्व व्यक्तींमध्ये आत्मा नांदतोच आहे. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवणारा सर्वात्मा अनेक रूपे घेऊन सर्वांना चालवतो आहे. हा आत्मा जो आहे तो सर्व प्रकारचे वास हुंकतो, सर्व चवी चाखतो, कानाने ऐकतो, डोळ्यांनी पाहतो, स्पर्शाने मऊ आणि कठीण ओळखतो, शीत आणि उष्ण तत्काळ ओळखतो. हा आत्मा मोठा सावध आणि चतुर आहे. खूप प्रकारच्या उठाठेवी तो करतो. तसे पाहिले तर हा आत्मा मोठा धूर्त आहे, चतुर आहे. चतुर पुरुषच या जीवात्म्याचा उलगडा करू शकतो. वायो सरिसा परिमळ येतो, परी तो परिमळ वितळो न जातो. वायो धुळी घेऊन येतो, परी तेही जाय श्रीराम. शीत उष्ण वायो सरिसे, सुवासे अथवा कुवासे. असिजे परी सावकासे, तगणे न घडे श्रीराम. वायो सरिसे रोग येती, वायो सरिसी भूते धावती. धूर आणि धुकटे येती, वायो सवे श्रीराम. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तगेना. आत्म्याची चपळता जाणा, अधिक आहे श्रीराम. वायो कठीणास आडतो, आत्मा कठीण भेदून जातो. कठीण पाहो तरी तो छेदे चिना श्रीराम. वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे. मौनेची अंतरे समजे, विवरो न पाहता श्रीराम. शरीरास बरे केले, ते आत्मयास पावले. शरीर योगे झाले, समाधान श्रीराम. देहा वेगळे उपाय नाना, करिता आत्मयास पावेना. समाधान पावे वासना, देहाचे श्रीराम. देह आत्मयाचे कौतुक, पाहो जाता हे अनेक. देहा वेगळी आडणूक, आत्मयास होय श्रीराम. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे. विवेके त्रिलोकी पवाडे, देहात्मयोगे श्रीराम. वास्तविक वायू हा अतिचपळ, परंतु आत्म्याच्या चपळपणामुळे तो फिका पडतो. वायूबरोबर सुगंध येतो, परंतु तो सुगंध काही काळाने विरून जातो. वायूबरोबर धूळ येते, परंतु ती सुद्धा नाहीशी होते. ह्या वायूबरोबर थंडी, उष्णता, सुवास, कुवास ही सर्व असतातच, परंतु त्यांचा टिकाव लागत नाही. ह्या वायूबरोबर रोग येतात, भूते धावतात. त्याचप्रमाणे धूर येतो, धुके येते. या जगात वायूबरोबर कोणीच टिकत नाही. या वायूची जीवात्म्याशी तुलना केली असता वायू जीवात्म्याच्या चपळतेशी तुलना करू शकत नाही. आत्माची चपळता वायूपेक्षा खूप जास्त आहे. कठीण पदार्थ आडवा आला तर वायू अडतो. आत्मा मात्र कठीण वस्तू भेदून जातो. हा जीवात्मा एवढा कठीण आहे की त्याचा छेद मात्र कुणीच करू शकत नाही. वारा वाहताना झडझडा वाजतो. आत्मा मात्र अजिबात आवाज करीत नाही. फक्त मौनावस्थेत ध्यान लावले तर आत्म्याचे अस्तित्व जाणवते. शरीराला बरे वाटत नसताना वैद्याने काही चांगले उपचार केले तर ते आत्म्यापर्यंत पोहोचतात. या शरीराच्या माध्यमातून आत्म्याला समाधान मिळते. देहाव्यतिरिक्त कुठलाही उपचार आत्म्याला पोहोचत नाही. देहाच्या माध्यमातूनच आत्म्याला सुख पोहोचते, वासनेची तृप्ती होते. देह आणि जीवात्मा यांच्या संयोगाचे कौतुक असे की ते अनेक प्रकारे अनुभवता येते. देह नसेल तर जीवात्म्याची अडवणूक होते. ते दोघे एकत्र नांदत असताना उदंड गोष्टी आयुष्यात घडतात. दोघे वेगळे झाले की मात्र
काहीच घडत नाही. या दोघांच्या बळावर विवेकमार्गाने त्रैलोक्याचा वेध घेता येतो. म्हणजे काय तर विवेकी पुरुष या दोघांच्या संयोगामुळे ब्रह्मांडाचा विचार करून मुक्त होतो. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माविवरण नाम समास 9. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.